नमस्कार वेस्टर्न कॅपिटल फॅमिली. आज आपण लेक्चर 4 मध्ये पार्ट 2 बघणार आहोत. याआधी आपण लेक्चर 4 मध्ये जो पार्ट 1 आहे याच्यामध्ये आपण 8 चार्ट पॅटर्न सगळे कंप्लीट केले होते. ते कसे असतात, त्याचा यूज कसं करायचा, कुठे एंट्री करायची, कुठे स्टॉप लॉस लावायचा, त्याचा यूज केस काय, हे सगळं मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले. प्लस त्याची मी सायकोलॉजी पण तुम्हाला सगळ्यांची समजून सांगितलेली आहे. आता आपण पार्ट 2 बघणार आहोत. ज्या 8 चार्ट पॅटर्न आहेत त्याच्या पुढचे आपण चार्ट पॅटर्न सगळे आता कव्हर करणार आहोत. आपण ही सिरीज जे कोणी नवीन व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, आपण ही सिरीज बेसिक टू ॲडव्हान्स सगळे कंप्लीट करणार आहोत. याच्यामध्ये आता आपण चार्ट पॅटर्न मध्ये आलो आहोत. ह्या आधीचे सगळे व्हिडिओज तुम्ही बघून घ्या, त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही या. चला आता आपण जास्त टाइम वेस्ट न घालवता आपण चार्ट पॅटर्न चालू करूया. याच्यामध्ये जे आपले 8 झाल्यानंतर आता हा 9th पॅटर्न आहे. याच्यामध्ये आपला जो पॅटर्न आहे हा आहे फ्लॅग आणि पोल पॅटर्न. फ्लॅग अँड पोलमध्ये 2 फ्लॅग येतात, एक बुलिश फ्लॅग येतो, एक बेरिश फ्लॅग येतो. त्याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा बुलिश फ्लॅग हा आपण बघणार आहोत. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा एक लाईन चार्ट आहे, याला आपण लाईन चार्ट म्हणतो. लाईन चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल की हा आपला पोल आहे, पोल नंतर एक फ्लॅग तयार झाला, फ्लॅग नंतर फ्लॅगचं इथं ब्रेकआउट झाल्यानंतर आपण एंट्री घेतो. नेहमी ब्रेकआउट झाल्यावर आपण एंट्री घेतो, त्याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावतो आणि जेवढं तुमचं पोल आहे त्या पोल एवढंच आपण इथून वरती टार्गेट घेतो. हे आपल्या पोलची जेवढी लेंथ आहे ना तेवढंच याच्यामध्ये टार्गेट असतं. तो चला आता याला आपण ॲनिमेशनमध्ये बघूया. बुलिश फ्लॅगमध्ये पहिल्यांदा आपल्याला एक बुल रन पाहिजे असतो, त्याच्यानंतर मार्केट थोडं कन्सोल्टेशन करतं आणि कन्सोल्टेशन केल्यानंतर इथे त्याचं ब्रेकआउट होतं. आता याच्यामध्ये सायकोलॉजी काय असते हे लक्षात घ्या. मार्केट इथून इथपर्यंत मार्केट गेलं, राईट. कुणीच बॉटम आणि टॉप प्रिडिक्ट करू शकत नाही. तो यामध्ये कसं असतं, काही जण इथं ट्रेड घेतात, इथे एक्झिट करतात, काही इथं ट्रेड घेतात, इथे एक्झिट करतात, काही इथं ट्रेड घेतात, इथे एक्झिट करतात. काही जण असे असतात की जे चुकून लक बाय चान्स त्यांचा बाय इथं होतो आणि इथं सेल होतो. हे पूर्ण लकवर होतं. प्रत्येक वेळेस कुणी बॉटम आणि टॉप प्रेडिक्ट करू शकत नाही. याच्यामध्ये जे बुल रनमध्ये छोटे छोटे पॉईंट्स असतात हे आपण सगळेजण कलेक्ट करत असतो. इव्हन तुम्ही डे ट्रेडिंग जरी करत असेल इंट्राडेमध्ये तरी पण हे असंच असतं. ओके. सो आता याच्यामध्ये काय झालं, बायर्सने बाय केल्यानंतर प्राइसला इथपर्यंत घेऊन आले, नंतर त्यांनी कन्सोल्टेशन इथं प्राइस झाली, थोडेसे काही लोक इथे एक्झिट झाले असतील, काही जणांनी परत बाईंग केले असेल. आता ज्यांना कोणाला हा बुल रन कॅच करता नाही आला ते सगळेजण काय करतात, इथे एंट्री करतात. का तर त्यांना स्टॉप लॉस हा छोटासा भेटतो म्हणून. ठीक आहे. त्यांना काय होतं, इथं ब्रेकआउट झाल्यानंतर इथे त्यांचा इथे स्टॉप लॉस भेटतो छोटासा, राईट. त्या स्टॉप लॉस नंतर मग ते त्याला एंट्री करून इथं पुढच्या टार्गेटसाठी ट्रेड करतात. याचं जे टार्गेट असतं हे आपलं जे आपला पोल असतो, हा जो बुल रन आला या बुल रन एवढंच आपलं इथून बॉटमपासून इथपर्यंत त्याचं आपण टार्गेट घ्यायचं. मी काय म्हणतो, जर समजा पोल 100 रुपीजचा असेल तर आपण टार्गेट घेताना 80 रुपीज किंवा 75 रुपीजच घ्यायचं. ओके. याच्यापेक्षा जास्त घेण्याची गरज नाही, कारण का प्रत्येकाला माहिती जर 100 रुपयालाच जाणार आहे तर मार्केटमध्ये त्याच्या आधीच 90 रुपीजला रिटर्न फिरू शकतं किंवा 80 रुपीजला पण रिटर्न फिरू शकतं. सो त्यामुळे आपण तिथेच आपण एक्झिट करायचं. सेकंड, पोल्स, फ्लॅग अँड पोलमध्ये नेहमी लक्षात ठेवा. आता फ्लॅग फक्त तुम्ही असा बघितला, फ्लॅग आपला हा असा पण होतो ट्रायंगल पॅटर्न सारखा, फ्लॅग आपला हा असा पण होतो. ठीक आहे. इथं पण असा फ्लॅग होतो. हे फ्लॅगचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. तुम्ही जर नोट्स जर काढत असेल याच्यामध्ये तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल की कसं याचा यूज करायचा आणि काय करायचं, आणि त्याच्या मागची सायकोलॉजी पण मी तुम्हाला समजावून सांगितली. आता हा आपला फ्लॅग अँड पोल मधला पहिला पॅटर्न होता बुलिश फ्लॅग पॅटर्न. नेक्स्ट पॅटर्नकडे आपण जाऊया. याचं टार्गेट ॲज पर द प्राइस ॲक्शन आपण टार्गेटला 1:2 1:3 याचं आपण टार्गेट यूज टू. ओके. अजून एक गोष्ट, याला तुम्ही 1 डे टाइम फ्रेमला यूज करू शकता, 1 आवर टाइम फ्रेमला यूज करू शकता. सेकंड, तुम्ही 15 मिनिटला पण याला तुम्ही यूज करू शकता. 5 मिनिटला पण चालतं, पण फेल्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. सेकंड, तुम्ही याला स्विंग ट्रेडिंगसाठी चांगलं यूज करू शकता. आता हे जे ट्रेड्स आहेत हे स्विंग ट्रेडिंगमध्ये जे ट्रेड्स असतात हे आपण टेलिग्राम ग्रुपला आपल्या अपलोड करतो. ठीक आहे ना. टेलिग्राम ग्रुपला आपण हे अपडेट करतो. मी स्टॉकचे फोटोज पण टाकतो, प्लस तिथे ब्रेकआउट वगैरे स्टॉप लॉस वगैरे सगळं काही मी त्याच्यावर तुम्हाला देत असतो. सो जर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला नसेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. एव्हरी सॅटर्डे आणि संडे आपले 4 ते 5 स्टॉक आपण त्यामध्ये टाकत असतो. जसे जसे भेटतील तेवढे चांगले चांगले स्टॉक त्यात टाकत असतो. ते टाकल्यानंतर मी त्याच्या मग ते तुम्हाला ॲनालिसिस करून टाकतो आणि प्लस तुम्हाला मी टार्गेट पण देतो. 100% नाही पण 85 to 90% आपले टार्गेट होण्याचे चान्सेस आहेत. सो तुम्ही त्याच्यामध्ये बॅक टेस्टिंग पण करू शकता. आपण जे टाकलेलं टेलिग्राम ग्रुपला त्याच्यावर तुम्ही पाहू शकता. चला आता आपण नेक्स्ट पॅटर्न बघूया. आपला बुलिश फ्लॅग झाला. त्यानंतर जो आहे तो आपला बेअरिश फ्लॅग आहे. हा त्याचा लाईन चार्ट आहे, हा आपला पोल आहे, याचा आपला फ्लॅग आहे. या फ्लॅग नंतर इथं ब्रेकआउट झाल्यानंतर एंट्री
आणि आपला पोल जेवढा आहे एक्स फॅक्टर तेवढंच आपण इथून इथपर्यंत टार्गेट घेऊ. याला आता आपण ॲनिमेशनमध्ये चला. ओके, मार्केटने चांगल्या पद्धतीने इथे फॉल केल्यानंतर आता जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याची सायकोलॉजी काय, की प्रत्येकाला हा बिअर रन जो आहे प्रत्येकाला कॅच करता येत नाही. सो मग ते काय वाट बघतात की एक छोटा स्टॉप लॉस भेटण्याचा. प्रत्येक वेळेस आपल्याला हा स्टॉप लॉस छोटा पाहिजे. जर स्टॉप लॉस छोटा असेल तर आपण चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकतो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस मोठे स्टॉप लॉस दिले तर तुमचं अकाउंट लवकरच वाईप होण्याचे चान्सेस जास्त असतात. जेवढे तुम्ही छोटे स्टॉप लॉस द्यायचे, मोठे टार्गेट द्यायचे. याच्यामध्ये काय झालं आता बघा, आपला पोल तयार झाला, इथं फ्लॅग तयार झाला. मग ज्यांना कोणाला इथे एंट्री नाही करता आली ते लोक काय करतात, इथं ब्रेकआउट नंतर इथं बेरिशला एंट्री घेतात, इथे अपोजिट साईडला इथं स्टॉप लॉस लावतात. चला आपण याला व्यवस्थित पद्धतीने बघूया. हे बघा, इथे स्टॉप लॉस लावलं, ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केटमध्ये फॉल आला आणि हे आपलं फर्स्ट टार्गेट. आणि बाकी जे टार्गेट असेल ते आपण नेक्स्ट पद्धतीने जसं आपलं स्विंग्स तयार होतील त्या पद्धतीने आपण त्याला अजून जास्त घेण्याचा प्रयत्न करू शकतो. ते कसं घ्यायचं आपण ते पुढे गेल्यावर आपण बघणार आहोत. आता आपला हा जो नेक्स्ट पॅटर्न आहे याला आपण रायझिंग वेज म्हणतो. वेजमध्ये पण 2 वेज येतात, रायझिंग वेज आणि फॉलिंग वेज. आपला रायझिंग वेज पॅटर्न आहे हा थोडासा क्रिटिकल समजला जातो. याला बघताना पण थोडं नीट बघावं लागतं, कारण कधी कधी हा सापडत पण नाही, झाल्यानंतर समजतो. त्यामुळे आपण याला थोडं क्रिटिकल वेमध्ये समजतो. आता ज्याला कोणाला ह्याला परफेक्ट करता येईल तो परफेक्ट करतो. हा आपला लाईन चार्ट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही नीट जर पाहिलं तर मार्केट काय करते, हायर हाईज ब्रेक करते. राईट, मार्केट हायर हाईज ब्रेक करते, पण एवढं जास्त त्याच्यामध्ये वर जात नाही मार्केट. ठीक आहे ना. तो मार्केट काय करते, नंतर एक नॅरो रेंजमध्ये ट्रॅव्हल करायला चालू करते. बघा याची रेंज काय होती, छोटी नॅरो होती. इथं काय समजलं जातं, जो बुल रन जो होता म्हणजे मार्केटमध्ये जो अप ट्रेंड जो चालू होता हा काय झाला होता, स्लो झाला. याची मोमेंटम कशी झाली, कमी झाली. मग याच्यामध्ये काय होतं, मार्केटमध्ये फॉल येण्याचे चान्सेस असतात. फॉल कितपर्यंत येईल, भरपूर मोठा फॉल येत नाही. एक छोटंसं मार्केटमध्ये करेक्शन येतं, करेक्शन नंतर परत बायर्स येतात, मग बायर्स परत मार्केटला वरती घेऊन जातात. सो अशा पद्धतीने याला बघितलं जातं. सो याच्यामध्ये काय केलं बघा, ज्यावेळेस या रायझिंग वेज पॅटर्नचा रायझिंग वेजमध्ये आपण डाऊन साईडला ट्रेड घेतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, बुल रनमध्ये स्लो मोमेंटम झाल्यानंतर इथे ब्रेकआउट झाल्यानंतर आपण एंट्री घेतो. इथे रिटेस्ट पण झाले, तुम्ही रिटेस्टला पण एंट्री घेऊ शकता. याच्या अपोजिट साईडला आपण स्टॉप लॉस लावू शकतो, मार्केटला ट्रेड करू शकतो. जर समजा मार्केटमध्ये ब्रेकआउट झालं तर तुम्ही इथे पण स्टॉप लॉस लावून ट्रेड करू शकता. रिटेस्ट झाल्यानंतर चांगलीच गोष्ट आहे. बघू याला आपण ॲनिमेशनमध्ये 1:2 1:3 याचं आपण टार्गेट घेऊ शकतो. हे बघा, मार्केट वरती जाते, पण मार्केट वर जाताना काय होते, स्लो झाली. मोमेंटम कशी झाली, स्लो झाली. हे बघा, मार्केटमध्ये स्लो झाली. त्याच्यानंतर मार्केटमध्ये इथं त्याच्यानंतर मार्केटमध्ये ब्रेकआउट पण झालं. त्याच्यानंतर आपण इथे स्टॉप लॉस पण लावतो आणि नंतर मार्केटला फर्दर दाबण्याचं टार्गेट्स घेतो. ठीक आहे, ब्रेकआउट ओके. हे रिटेस्ट नंतर आपण इथं ब्रेकआउट केलेलं आहे, स्टॉप लॉस दिसतोय आणि त्यानंतर मार्केटमध्ये आपलं टार्गेट. याच्यामध्ये आपण 1:2 1:3 आपण आरामात याच्यामध्ये टार्गेट घेऊ शकतो, कारण का आपला याच्यामध्ये स्टॉप लॉस जो आहे तो खूप छोटा असतो. हे बघा, तुम्ही जर बघितलं, मी तुम्हाला ब्रेकआउट नंतर पण तुम्ही ट्रेड करू शकता. इथे स्टॉप लॉस लावून रिटेस्ट नंतर तुम्ही पण इथे ट्रेड करू शकता. ही कॅन्डल कोणती, आपली अँगल्फिंग कॅन्डल आहे. तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर कॅन्डलस्टिक पॅटर्नचे व्हिडिओ बघा. त्यामध्ये आपण सांगितले अँगल्फिंग कॅन्डल ही आपली शॉर्ट साईडला चांगली एंट्री बनते. मग याच्यामध्ये तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता, इथे स्टॉप लॉस लावू शकता आणि तुम्हाला मग इथे टार्गेट तुम्ही जिथून आपला वेज पॅटर्न चालू झाला आहे तिथपर्यंत तुम्ही त्याचं टार्गेट घेऊ शकता. चला आपण नेक्स्ट पॅटर्नकडे जाऊयात. आता नेक्स्ट आपला पॅटर्न आहे तो फॉलिंग वेज असं. जसं मी तुम्हाला सांगितलं, वेजमध्ये आपले 2 पॅटर्न्स असतात, एक रायझिंग वेज, एक फॉलिंग वेज. तो हा आपला आहे फॉलिंग वेज पॅटर्न. फॉलिंग वेजमध्ये जर तुम्ही बघितलं, सेम मार्केटमध्ये काय होतं, लोज ब्रेक होतात ते, पण मार्केटमध्ये मोमेंटम एवढी फास्ट येत नाही. सो इथं मोमेंटम काय होते, स्लो होते आणि प्राइस पण बघा एक नॅरो रेंजमध्ये जायला चालू होते. त्याच्यानंतर पुढे बघितल्यानंतर याचा ब्रेकआउट झाल्यानंतर आपण इथे रिटेस्टला पण एंट्री घेऊ शकतो, ब्रेकआउटला पण एंट्री घेऊ शकतो. मी दोन्ही पण कंडिशन याच्यामध्ये ऍड केली. आता याला आपण ॲनिमेशनमध्ये बघूया. मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये खाली येत आहे, पण मार्केटमध्ये जास्त मोठा फॉल येत नाहीये. सो आपण इथे वेज पॅटर्न मार्क केला, त्याच्यानंतर इथे ब्रेकआउट पण झालं. ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही बघा इथे ब्रेकआउट झालं, रिटेस्ट पण केली प्राइसने इथे रिटेस्ट पण केली. रिटेस्ट केल्यानंतर इथे आपण स्टॉप लॉस लावू शकतो. आता तुम्ही म्हणणार सर इथे एंट्री घ्यायची, नाही इथे एंट्री घ्यायची आपल्याला, इथे एंट्री घ्यायची. इथे पण बघा एक अँगल्फिंग कॅन्डल झाली, इथे आपली एंट्री असणार, इथे आपला स्टॉप लॉस असणार. आपलं टार्गेट असणार जिथून वेज पॅटर्न चालू झाला ते आपलं टार्गेट असणार. ते आपलं टार्गेट असणार आणि याच्यामध्ये पण आपण 1:2 1:3 आपल्याला आरामात याच्यामध्ये कॅप्चर होतो.
टाइम फ्रेम जे वेज पॅटर्न मध्ये आहे तुम्ही ते 1 मिनिट पासून एनी टाइम फ्रेमला तुम्ही यूज करू शकता, पण तुम्हाला याला थोडं व्यवस्थित पद्धतीने ट्रेड करावं लागतं. थोडे जरा पॅटर्न याला शोधा, व्यवस्थित याची प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर तुम्हाला हे पॅटर्न सापडतील. तुम्ही एनी टाइम फ्रेमला याला यूज करू शकता. आपला नेक्स्ट जो चार्ट पॅटर्न आहे तो आहे कप अँड हँडल पॅटर्न. कप अँड हँडल पॅटर्न मध्ये पण एक बुलिश कप अँड हँडल पॅटर्न, बेरिश कप अँड हँडल पॅटर्न. हा आपला लास्टचा चार्ट पॅटर्न आहे. मी याला इन्व्हेस्टमेंटसाठी यूज करतो, म्हणजे 1 वीकच्या चार्ट टाइम फ्रेम किंवा 1 मंथच्या टाइम फ्रेमवर किंवा तुम्ही याला 1 डेच्या टाइम फ्रेमवर पण याला तुम्ही यूज करू शकता. कप अँड हँडल पॅटर्न म्हणजे आपण चहा पितो घरात, कप बशी असते, जो कप असतो त्या टाईपमध्ये हा पॅटर्न आपला तयार होतो. त्याच्यामध्ये बघा लाईन चार्टमध्ये काय दिसतं, आपला इथे असा आपला कप तयार झाला, ज्याच्यामध्ये आपला चहा असतो आणि आपला हँडल आहे, ज्याच्यामध्ये आपण हँडल धरतो. हा हँडल आहे. याच्यानंतर याचं ब्रेकआउट होतं. ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केटमध्ये आपली बुल रन बघायला भेटतो. आता त्याचे जे टार्गेट असतं, हे टार्गेट कसं घ्यायचं असतं, ही जी आपली नेकलाईन आहे, नेकलाईनपासूनचं जे आपलं कपची लेंथ आहे तेवढा आपल्याला इथून वरती त्याचं टार्गेट घ्यायचं असतं. सो हा याचा टार्गेट असतो, ज्याला आपण आता ॲनिमेशनमध्ये बघू. चला, हे बघा, हा आपला बॉटम तयार झाला. हा जो बॉटम जो तयार झाला आहे, हे बघा, हा जो बॉटम जो तयार झाला याला राउंडिंग बॉटम असं पण म्हटलं जातं. ठीक आहे, राउंडिंग बॉटम पण म्हटलं जातं. राउंडिंग बॉटम नंतर एक इथे हँडल तयार होतो, हँडलचे ते ब्रेकआउट होतं. आता हे मल्टी इयर हे जो मार्केट आहे ना, याला भरपूर टाइम लागेल. म्हणजे जर तुम्ही याला 1 मंथचं जर चार्टर बघितलं तर एक कॅन्डल ही एका मंथची असते, तर याला भरपूर टाइम लागतो. म्हणजे 2 वर्ष ते 3 वर्षानंतर मार्केट इथं ब्रेकआउट होत असतं. तर ते ब्रेकआउट मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने सस्टेन करतं आणि मार्केट खूप चांगल्या पद्धतीने वर जातं. म्हणून आपण याचं टार्गेट जे आहे हे आपले जेवढं कपची जेवढी लेंथ आहे तेवढंच आपण त्याच्या इथे वरती टार्गेट घेत असतो. समजलं? इथे तुम्ही इथे त्याची एंट्री घेऊ शकता. कप अँड हँडल पॅटर्नमध्ये एक लक्षात घ्या, ज्यावेळेस कप अँड हँडल पॅटर्न तयार होतो त्यावेळेस हे बघा असं पण त्याची हँडल तयार होतो, प्लस आपला जो हँडल आहे तो प्लस हँडल असा पण तयार होतो. सो हँडलचे पण एक्झाम्पल आहेत, जसं मी तुम्हाला फ्लॅगमध्ये सांगितले होते ना, सेम फ्लॅगचे एक्झाम्पल इथे. हे बघा, जर तुम्ही इथून जर इथपर्यंत बघितलं तर तुम्हाला इथे तुम्हाला फ्लॅग दिसेल, राईट. सो इथून इथपर्यंत बघितलं फ्लॅग आहे, इथून जर इथपर्यंत बघितलं तर हा पूर्ण आपला राउंडिंग बॉटम आणि कप अँड हँडल पॅटर्न आहे. सो अशा पद्धतीने वर्क करतात. इथे त्याचं ब्रेकआउट झाल्यानंतर आपण एंट्री घेणार. नॉर्मली आपण त्याच्या लास्ट स्विंगवर स्टॉप लॉस लावणार. नंतर प्राईस आपली फर्दर वरती जाते आणि आपलं 1:2, 1:3 आपलं टार्गेट अचीव्ह होतं. त्याला मंथली टाइम फ्रेम, वीकली टाइम फ्रेम आणि 1 डेच्या टाइम फ्रेमवर तुम्ही यूज करू शकता. 15 मिनिट, 5 मिनिटावर, आवरली टाइम फ्रेमला पण येतात, पण मी याला त्याच्यावर यूज करत नाही, कारण का मला याच्यावर एवढी रिलायबिलिटी वाटत नाही. बाकीचे पॅटर्न चांगले वर्क करतात त्याच्यापेक्षा. सो हा झाला आपला बुलिश फ्लॅग अँड पॅटर्न. नेक्स्ट आपण पॅटर्नकडे जाऊयात, बेरिश कप अँड हँडल पॅटर्न. आता बेरिश कप अँड हँडल पॅटर्नमध्ये बघा, जो आपला नॉर्मल कप अँड हँडल पॅटर्न त्याला फक्त आपण उलट केलं. हा आपला आहे बुलिश बॉटम राउंडिंग, त्याच्यानंतर आहे आपला हा हँडल, इथे त्याचा ब्रेकआउट झाला. आपला लाईन चार्ट आहे. या ब्रेकआउट नंतर आपण एंट्री घेणार, अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावणार. ही जे आपलं लेंथ आहे एवढंच आपण याच्यामध्ये टार्गेट. याला आता आपण बघूया ॲनिमेशनमध्ये. सो हे झालं आपलं स्टॉप लॉस आणि टार्गेटचं. ठीक आहे, याच्यामध्ये बघा ॲनिमेशनमध्ये, ओके, हे बघा आपला पूर्णपणे कप अँड हँडल पॅटर्न उलटा झाला. हा झाला राउंडिंग बुलिश बॉटम, याला राउंडिंग बुलिश बॉटम नाही आणणार. राउंडिंग बॉटम हा डाऊन साईडला असतो. हा झाला आपला कप, हा झाला त्याचा हँडल आणि याच्यानंतर याचा झाला खाली ब्रेकआउट. आता हे ब्रेकआउट पण खूप दिवसांपुरते असतं. बेरिश कप अँड हँडल पॅटर्न मी जास्त यूज करत नाही, कारण का याला तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवर यूज करू शकत नाही. याला तुम्ही छोट्या टाइम फ्रेमवर यूज करू शकता, 15 मिनिट और 1 आवर और 5 मिनिट. याला तुम्ही कमी टाइम फ्रेमवर यूज करू शकता, मोठ्या टाइम फ्रेमवर याला तुम्ही यूज करू शकत नाही. जर म्हणजे करायला तुम्ही करू पण शकता, पण तुम्हाला बघावं लागेल व्यवस्थित चार्ट पॅटर्न काय, त्याचे लॉजिक वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यावर बघावं लागतील. त्याच्यामध्ये ब्रेकआउट झाल्यानंतर आपण इथे एंट्री करतो, त्याच्या अपोजिट साईडला आपण स्टॉप लॉस लावतो आणि जेवढी याची लेंथ आहे तेवढा आपण याचं इथून खाली टार्गेट घेतो. चला आता बघूया ॲनिमेशनमध्ये. स्टॉप लॉस आपण लावला, एंट्री आपली झालेली आहे. त्यानंतर मार्केट बघा आपल्या टार्गेटपर्यंत आलं आहे. फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट, जसं तुम्हाला वाटेल प्राईस खाली तसं तुम्ही याचं टार्गेट घेऊ शकता. हा आपला लास्ट चार्ट पॅटर्न होता. याच्यानंतर आपले सगळे चार्ट पॅटर्न आत्तापर्यंतचे कंप्लीट झालेले आहेत. चार्ट पॅटर्न आत्तापर्यंत आपली कंप्लीट झालेत, म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त बेसिक ऑफ स्टॉक मार्केटमध्ये जे काही बेसिक आहेत ते आत्तापर्यंत आपण शिकलेलो आहोत. एवढंच फक्त शिकवण्यासाठी लोक 10 ते 15,000 रुपये बाहेर चार्ज करतात. तुम्ही जर जाऊन बघितलं तर कोणाला पण विचारा तुम्ही काय शिकवणार, तर लोक फक्त एवढंच सांगतात, याच्या व्यतिरिक्त बाकी काही जास्त सांगत नाही.
सो हे आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे. याला तुम्ही स्कॅन करून तुम्ही जॉईन होऊ शकता. प्लस तुम्ही नॉर्मली वेलस्टोन कॅपिटल जर सर्च केलं तर तुम्ही त्याच्यावर पण तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यानंतर आपलं हे टेलिग्राम ग्रुप आहे. टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा, कारण का टेलिग्राम ग्रुपला लाईव्हमध्ये मी भरपूर सारे अपडेट शेअर करत असतो. इवन मी माझे ट्रेड्स पण शेअर करत असतो. आपण ऑप्शन बाईंग पण करतो, हे पण आपण सगळं त्याच्यामध्ये शेअर करतो. स्टॉक्सचे पण सगळे डिटेल्स त्याच्यावर येतात. बाकी जर तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावर कॉल करू शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर तुम्हाला लाईव्हमध्ये जर ट्रेडिंग करायची असेल, लाईव्ह मार्केटमध्ये जर ट्रेडिंग करायची असेल तर आपलं यूट्यूब चॅनल पण आहे. यूट्यूब चॅनलचं पण नाव आपलं वेलस्टोन कॅपिटल हेच आहे. वेलस्टोन कॅपिटल जर तुम्ही सर्च केलं, आता तुम्ही व्हिडिओज बघताय त्याच्यावरच आपलं लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग चालते. सो त्यावेळेस पण तुम्ही जॉईन व्हा. जे काही तुमचे लाईव्ह मार्केटमध्ये क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनचे आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेन चांगल्याच पद्धतीने. तुमचे नेक्स्ट तुम्हाला त्याच्यावर भरपूर काही चांगलं लाईव्ह मार्केटमध्ये सायकोलॉजी प्लस ट्रेडिंग शिकायला पण भेटेल. सो डेफिनेटली तुम्ही लाईव्ह मार्केटच्या टाईमला लाईव्ह स्ट्रीमिंगला जॉईन. चला बाय बाय. याच्या पुढचे जे व्हिडिओज आहेत हे आपले ॲडव्हान्स गोष्टी असणार आहे सगळ्या. मला जर तुमचा आत्तापर्यंत जर चांगला सपोर्ट भेटला तर मी ते नेक्स्ट ज्या व्हिडिओ आहेत त्या करण्याचा प्रयत्न करेन. माझा मोटिव्ह एवढाच आहे की ज्यांना कोणाला ट्रेडिंग करण्यासाठी किंवा क्लास फीज भरण्यासाठी जमत नसेल त्यांनी आपले व्हिडिओ बघून त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकावं. मी स्टार्टिंगलाच सांगितलं होतं ही जी आपली सिरीज आहे ही आपली स्टेप बाय स्टेप चालणार आहे, म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स ही आपली चालणार आहे. कारण का काय होतं, यूट्यूबला नॉलेज आहे, डेफिनेटली यूट्यूबला चांगल्या पद्धतीचं नॉलेज आहे, पण यूट्यूबला आहे ऑर्गनाइज वेमध्ये नॉलेज नाही. हे आपण ऑर्गनाइज वेमध्ये मी तुम्हाला सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने शिकवतो. पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला चांगल्या स्ट्रॅटेजीज पण शिकवणार आहे, ज्याच्यावर मी पद्धतीने मी कसं ट्रेड करतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. इव्हन मी जे क्लासमध्ये शेअर करतो ते पण मी भरपूर साऱ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चांगल्या पद्धतीने अजून काहीतरी चांगलं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला बाय बाय, टेक केअर. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा किंवा व्हिडिओला पण तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचा सपोर्ट मला. बाय बाय.